तर प्रेक्षक मंडळी हो नमस्कार. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मंडळी सत्या आणि मंजू मम्मी साहेबांच्या घरासमोर सत्याच्या घरासमोर होळीचा कार्यक्रम करत असतात. सर्व काही तयारी झालेली असते. तिथं चित्रकार, मम्मी साहेब, सर्व कुटुंबाचे सदस्य तिथं असतात. आणि जो आर्यन असतो, तो लांबूनच ती होळी बघत असतो. पण त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो. काही करून मला मंजूला त्याच्या सत्याची आणि मंजूची होळी होऊ द्यायची नाही, असं त्याच्या डोक्यामध्ये असतं. त्यामुळं तो प्लॅनिंग करतो. त्याच पद्धतीनं एक जणाचा मधीच मंजूला कॉल येतो आणि बाई बोलत असते समोरून. ती बोलते, "मॅडम मला वाचवा, मला वाचवा मॅडम, लवकर या तुम्ही." तर जी मंजू असते ती गडबडीत तिथं नटून-थटून आलेली असते. ती गडबडीत सत्याचा हात सोडते आणि बोलते, "सत्या मी जाते. माझी गरज आहे कुठेतरी. त्यामुळे मला जावं लागेल." तर सत्या तेवढ्यात मंजूचा पुन्हा हात पकडतो आणि बोलतो, "वाघमारे नाही. तुम्ही नाही जायचं वाघमारे. आपला पहिली इथं या घरामध्ये आपली पहिली होळी आहे. आपण दोघांनी होळी करायची आणि मगच आपण जायचं." तर तिकडून त्या आर्यनचा हा सगळा काही प्लॅन असतो. तो बघतच असतो तिकडून. कारण त्याला सत्या आणि मंजूची होळी होऊ द्यायची नसती. त्या पद्धतीनंच त्याने प्लॅन केलेला असतो. पण सत्या काही मंजूचा हात सोडायला तयार नसतो. तर आर्यन बोलतो, "मला काहीही करून ही होळी होऊ द्यायची नाहीये त्यांची." असं तो बोलतो. आणि पण सत्या काही मंजूला जाऊ देत नाही. आता बघूया पुढील भागामध्ये आर्यन नवीन काय डाव आखतो, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा.